आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या विशेष भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 2013चा आजचा शेवटचा दिवस. या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपल्यासोबत आहे येणाऱ्या नवीन चित्रपटाची टीम म्हणजेच टाइमपासची टीम. भेटूयात टाइमपासच्या टीमला, मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि त्यांच्याकडनंच पाहूयात नवीन रेसिपीज. चला, मी आत्ताच तुम्हाला जे म्हणालो की या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी माझ्याकडे तुमच्यासाठी एक धमाकेदार सरप्राईज आहे. ते सरप्राईज तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. मी ज्या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहतोय नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी, तो क्षण म्हणजे आपल्या जवळच्या चित्रपटगृहात टाइमपास करायला आपण जाणार आहोत, टाइमपास पाहायला जाणार आहोत. आणि त्याच टाइमपासच्या टीमचं मी तुमच्या सगळ्यांचं, दगडू, प्राजक्ता, तुम्ही मेघना मॅडम आणि रवी सर, तुमच्या सगळ्यांचं झी मराठीकडनं आम्ही सारे खवय्येच्या टीमकडनं मनापासून स्वागत करत असतो. सगळ्यात आधी टाइमपासच्या तुमच्या सगळ्या टीमला, टेक्निकल टीमला, तुम्ही काम केलेल्या कलाकारांना झी मराठीकडनं म्हणजे आमच्या सगळ्याच कुटुंबाकडनं खूप शुभेच्छा. थँक्यू. बरं सर, तुमची परवानगी असेल तर आधी मला जरा तुमची परवानगी असेल तर एक काम करायचं. काय? अख्ख्या सिनेमामध्ये मी असं ऐकलंय की ह्या दगडूने त्या प्राजक्तावर लाईन मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हे बरोबर आहे? खूप प्रयत्न केला. मग हा प्रयत्न मी सिनेमात तर काही मोडून नाही काढू शकलो. मला इथे त्याला तिच्या बाजूला नाही बसू द्यायचं. चालेल का तुम्हाला? चालेल. प्लीज तुम्ही इकडे बसा. आम्हाला तर दुकानं वेगळं बघायला आवडेल खूप. बस इकडे ये. इकडे तुझ्या जे आता मनावर ओझं दगड ठेव आणि ये इकडे बस. चालेल ना? चिटिंग नाही. अरे काय आम्ही आता जाऊ देत. बरं, थोडं डिस्टन्स पाहिजे दगडू. चला, सगळ्यात आधी मी तुम्हालाच विचारतो, टाइमपास विषयी काय सांगाल? टाइमपास एक प्रत्येकाच्या लाईफमध्ये येऊन गेलेला आहे आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधी ना कधी ते पहिलं प्रेम केलंय जे त्याला आयुष्यभर आठवतं. आणि मला वाटतं हा सिनेमा एक असा प्रयत्न की प्रत्येकाला जो हा सिनेमा पाहायला येईल त्याला नक्की आपलं पहिलं प्रेम आठवेल आणि तो मनात असं म्हणेल जे आम्ही म्हणतोय की तो टाइमपास नव्हता, तो एक अतिशय खूप छान क्षण होते लाईफ मधले. ते भले ते 2 महिने असो, 3 महिने असो, 4 महिने असो, पण ते क्षण असेल, एखादा एखादा क्षण सुद्धा असेल, पण तो लाईफ मधला सर्वात बेस्ट क्षण होता. आणि मला वाटतं हा सिनेमा जे लोक पाहून जातील तेव्हा प्रत्येक प्राजक्ताला आपला दगडू आठवेल आणि प्रत्येक दगडूला आपली प्राजक्ता आठवेल. वा वा वा, क्या बात आहे. पण मला ना हेच मुळात खूप म्हणजे आवडतंय की इथेच पहिलीच गोष्ट अपील होते दगडू आणि प्राजक्ता. आणि प्राजक्ता हे फुलाचं नाव आणि दगडू म्हटलं की आपल्यासमोर एक काळा कुट्ट दगड येतो. म्हणजे एका दगडाचं एका प्राजक्तावरती प्रेम असतं. इथेच खूप गंमत दिसते आम्हाला. हो, कारण मस्त म्हणतो ना की जसं आग आणि मेण यांचं प्रेम होऊ शकतं का, तसं दगड आणि फुल याचं प्रेम होऊ शकतं का? आय थिंक होतं. म्हणजे आपल्याकडे अशी आजूबाजूला आपले बरीच उदाहरणं आपण ते पाहिली असतील की असं होतं. तर प्रेमात काही होऊ शकतं, काही म्हणजे अशी गोष्ट जिला आपण डिफाईन करू शकत नाही कोण कोणाला प्रेम करू शकतं. त्यामुळे आय नो इज इम्पॉसिबल, बट इन टाइमपास मूवी ते पॉसिबल झालेलं आहे. वा वा. आणि ते कसं पॉसिबल झाले आम्ही नक्की चित्रपटगृहातच पाहणार आहोत 3 जानेवारीला म्हणजे लवकरच आता नवीन वर्षात. मला मेघना मॅडमला विचारायचं म्हणजे तुम्ही रवी सर म्हणजे त्यांच्या पत्नी म्हणून पण आणि या चित्रपटाच्या निर्मात्या म्हणून पण अशा 2 वेगवेगळ्या आणि अत्यंत महत्वाच्या भूमिका तुम्ही ह्या सिनेमात करतायत. आणि कॉस्ट्युम म्हणजे हे सुद्धा म्हणजे ती सुद्धा एक खूप जबाबदारीची गोष्ट, कारण त्या कॅरेक्टरला तिथपर्यंत पोहोचवणं हे त्या कॉस्ट्युम मधनं पण खूप महत्वाचं असतं. ह्या सगळ्या 3 भूमिकांमधनं जाताना तुमचा टाइमपास केलेला अनुभव कसा आहे? आम्ही आमच्या एक लाईफची फेज ज्याच्यातनं मी आणि रवी गेलोय ती फेज आम्ही पुन्हा एकदा जगलोय.
त्यामुळे ते करताना खूप एक्साइटमेंट होती आणि कॉस्ट्युम्स आणि ह्याचं प्रोडक्शन सगळं हँडल करताना मला असं वाटत होतं की मी माझे आणि रवीचे कॉस्ट्युम डिझाईन करते की आम्ही एकमेकांना इम्प्रेस करायला काय घालायचो काय करायचो. तर ही सगळी एक डाऊन द लाईन मेमरी जाऊन ती एक प्रोसेस याच्यामध्ये फॉलो केली गेली. त्यामुळे जाम धमाल केली आहे आम्ही आणि खूप टाइमपास केला आहे. आणि आता महाराष्ट्रातला एक प्रत्येक उन्हाळ नालायक खट्याळ मुलगा ज्याच्यात स्वतःला पाहतो असा एक दगडू माझ्या बाजूला बसला. त्या दगडूशी आपण गप्पा मारूयात. कसा होता तुझा टाइमपासचा अनुभव? मस्त होता. खूप सिरियसली टाइमपास केला रवी सरांनी आणि आम्ही सगळ्या टीमने. कारण कसं असतं ना की आपण टाइमपास जेवढा सिरियसली करू ना तेव्हा टाइमपासची मजा जास्त येते. बरोबर. सो आम्ही सगळ्यांनी सिरियसली टाइमपास केला आणि तो तुम्हाला बघायला मिळेल थर्ड जॅनला. आणि आता माझं आवडतं पात्र तिच्याशी गप्पा मारी की जिच्यावरती प्रत्येक महाराष्ट्रातला सिनेमा पाहणारा, सिनेमा न पाहणारा, प्रोमो पाहणारा. बरं तुला एक नंतर विचारायचं मला, पण आधी मी पटकन आता सुगंध घेत प्राजक्ताकडे वळतो. कसा होता टाइमपासचा अनुभव आणि या नालायकाचं तुझ्यावरती प्रेम करणं? मी दगडू म्हणतोय. नका हो बिचाराला नालायक म्हणू. बघ अजून असं असतं बघ. ठीक आहे. प्राजक्ताचं कॅरेक्टर जसं आहे की सुसंस्कृत घरातली डिसिप्लिन्ड वातावरणात वाढलेली, किंवा आता वडील माझे वैभव दादा त्यांच्याबरोबर पण काम करताना खूप मजा आली. आणि एक लव्ह स्टोरी आतापर्यंत पडद्यावर बघितली होती पण पहिल्यांदा करायला मिळाली. आणि म्हणजे मला प्राजक्ता आणि दगडूची जी केमिस्ट्री ती जबरदस्त केमिस्ट्री आणि ती बेसिकली स्क्रिप्टमध्येच इतकी जबरदस्त आहे. सो दर्शनदादा आणि रवीजींना खरंच एक खूप क्रेडिट जातं. आणि आजकाल जे प्रेमाचं महत्त्व कमी झालंय थोडंसं आजकालच्या काळात, म्हणजे ही 1988च्या काळातली ही कथा आहे किंवा लव्ह स्टोरी आहे. आत्ताच्या काळात खूप प्रॅक्टिकल होत चाललंय प्रेम, किंवा मी हिच्याबरोबर टाइमपास करतोय किंवा टाइमपास करते, हे जे सुरू झालंय हे थोडंसं कुठेतरी कमी व्हायला हवं. मनस्वी राहिलं नाहीये. बाकीच्याच गोष्टी त्याच्यामध्ये खूप बाकीच्याच गोष्टींना महत्त्व दिलं जाते. प्रेम ही भावना राहिलेली नाहीये त्याच्यामध्ये, ती प्युरिटी नाहीये. तर मला नक्कीच खात्री वाटते की टाइमपास चित्रपट बघितल्यानंतर ते खरं प्रेम किंवा त्या प्रेमातली प्युरिटी नक्कीच कपल्समध्ये दिसायला लागेल. कारण आम्ही टाइमपास जरी चित्रपटाचं नाव असलं तरी सुद्धा प्रेम हे टाइमपास नाही हे आम्हाला लोकांपुढे सांगायचं आहे. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. आणि थँक्यू पुन्हा एकदा की मला गायला सुद्धा रवीजींमुळे मिळालं. मला वेड लागले प्रेमाचे, स्वप्नील दादा बरोबर गायले. सो मी खूप एन्जॉय केलं रेकॉर्डिंग प्रोसेस सुद्धा आणि शूटिंग प्रोसेस. वा क्या बात आहे. ह्याच्यात तू एक आईबाबा आणि साईबाबा हे काय कॉम्बिनेशन आहे रे? तू शपथ घेतलीस की मी आईबाबा आणि साईबाबाची शपथ घेतो, ही काय आगळी वेगळी शपथ आहे? प्रियदर्शन दादा, हा प्रश्न तुम्ही प्रियदर्शन दादाला विचारा. त्याने जेव्हा पहिल्यांदा हे सांगितलं ना, म्हणजे आम्ही रीडिंगला होतो ऑफिसमध्ये, तेव्हा पहिला असं तो वाचत होता आणि आई बाबा आणि साईबाबाची शपथ, इकडे मला वाटतं 2 मिनिटं पॉज होता सगळ्यांचा, सगळे हसत होते. तो थांबलेला 2 मिनिटं, त्याने लाफ्टर होल्ड केलेला त्यावेळी आणि मग नंतर पुढे स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली. पण ते जे आहे आई बाबा आणि साईबाबाची शपथ, एवढी मजा येते ना. म्हणजे शूटच्या वेळी पण मी आधी फुटून घ्यायचो, आई बाबा आणि साईबाबाची शपथ बोलायचं नंतर बोलायचो. कारण बेसिकली मी स्वतः खूप साई भक्त आहे. आणि त्या तो जो असा काळ होता 1988, त्यावेळी खूप साईबाबांची देवळं बनत होती अजून. आणि प्रत्येक जो त्यावेळेचा तरुण होता त्याला एक आई वडिलांनंतर जी काही गोष्ट सांगायची साईबाबा असं एक होतं तयार झालं होतं. बरोबर. आणि ते नातं कुठेतरी याच फिल्म दाखवायचं होतं. सर पण मला तुम्ही जे सगळं सांगताय ना त्याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते की आयुष्यात आपण लहानपणापासून कुठलीही गोष्ट जर मन लावून केली असेल ना तरी आपल्या कामात रिफ्लेक्ट होतेच. तसं याच फिल्म अजून एक सीन आहे की एकदा दगडू आणि प्राजक्ता चालत येत असतात आणि अचानक प्राजक्ता मागून बघते तर दगडू पळालेला असतो आणि प्राजक्ता वडील समोर असतात. हा सीन मी आणि मेघाने आम्ही आय थिंक ऑलवेज रोज एव्हरी इव्हनिंग केलाय की मेघा आम्ही बोलत चाललोय आणि मेघा वळून बघते मी काय बघा मेघाची आई समोर येते. तो हे सगळे जे इन्सिडेंट्स आहेत ना म्हणजे ते खूप इंटरेस्टिंग आहेत. वा चला मग आता आपण म्हणजे मला वेड लागले प्रेमाचं हे गाणं, या गाण्याने सगळ्यांना वेड लावलंच आहे. म्हणजे सिनेमाही वेड लावेलच. आणि मी तुमच्यातर्फे प्रेक्षकांना किंवा तसे सांगायची गरज नाही, या प्रोमोजमधनं गाण्यांमधनं प्रेक्षकांपर्यंत हा सिनेमा ऑलरेडी इतका छान पोहोचलाय की 3 जानेवारीपासून नवीन वर्षाची अत्यंत धमाकेदार एक प्रेमळ सुरुवात होईल अशी आपण
सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी हे करतोच की नक्कीच होईल प्रेमाची सुरुवात. आणि आता आपण मुद्द्याकडे वळूयात. मी आज तुमच्याकडे मुद्दाम काहीतरी ताव मारायला आलो. मला वेड लागले खाण्याचे. मला वेड लागले खाण्याचे, असं आजचं माझं ब्रीद वाक्य आहे. तर तेव्हा टाइमपासला शुभेच्छा देऊन आपण आता पटकन टाइमपास न करता खाण्याकडे वळूयात, म्हणजेच किचनकडे जाऊयात. पण मला आधी वाटतं की आपण एक छोटासा ब्रेकही घेऊयात. पण ब्रेकला जाण्याआधी ज्या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आणि ज्या प्रेमाने तुमच्या टाइमपासला वेड लावलं होतं ते गाणं आपण एकदा सगळे मिळून गुणगुणूया. नक्की. 1 2 3 स्टार्ट. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. वा वा वा, क्या बात आहे. आणि हे इतकंच वेळ घेऊन आपण आता पटकन खाण्याकडे बोलूयात. आणि आज आपल्यासोबत आहे केतकी, म्हणजेच येणाऱ्या टाइमपास सिनेमामधली प्राजक्ता. प्राजक्ता, तू आज आम्हाला काय उत्तम डिश मला खायला घालणार आहेस? मी आज होममेड रेड सॉस पास्ता करणार आहे. होममेड रेड सॉस पास्ता अँड ऑल. ही डिश का तुला करून मी दाखवायची होममेड वाटली? का म्हणले, कारण जनरली आई बाबा म्हणतात पास्ता काय पास्ता कशाला खाते, घरचं खा. तर मी एकदा आजीला मी करत असताना किचन मध्ये घेऊन गेले आणि म्हणलं बघ सगळं घरातले पदार्थ आहेत, त्यामुळे तुलाही आवडेल. आणि तो तिला आवडला. बरं. म्हणून मी आज तो करणार आहे आणि सगळ्यांना सांगणार की वा हा वा. छान होणार आहे. आजीला आवडलं म्हणजे सगळ्यांनाच आवडेल. म्हणजे ती Yes. पावती तू ऑलरेडी मिळवून ठेवलेली आहेस. फक्त आज आता माझी पण थोडीशी परीक्षा आहे. मग आता होममेड रेड सॉस पास्ता साठी काय साहित्य लागतं आम्हाला सांगा. आता आपण गरम पाण्यातून त्याच्यात थोडंसं मीठ घालून मॅक्रोनी उकळवून घेतली आहे. पास्ता, बरं, चीज आहे, त्याच्यानंतर शिमला मिरची आहे, बरं, हॉट अँड सोर टोमॅटो सॉस आहे, बरं, टोमॅटो आहे, बरं, त्याच्यानंतर दूध आहे, चिली फ्लेक्स आहे, त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट आहे, ओरिगामा आहे, कांदा, टोमॅटो प्युरी, मीठ आणि मिरपूड पेस्ट आहे. चला आपण आता पटकन पास्ता करूया. मग Yes. आधी काय तुला लागणार आहे मला तेल सांग. आपण तेल घेऊया. तू मला सांग, मी एक तुला मदत करेन. तेल किती हवंय? थोडंसं. पुरे? हो. आता आता ह्याच्यामध्ये कांदा, बरं, ठीक आहे. ऑलरेडी कढई गरम असते त्यामुळे हरकत नाही घालायला. बरं, आता आता कांदा परतून घ्यायचा आधी. नाही आपण एकदमच बर, टोमॅटो स्क्वेअर पीसेस मध्ये आपण. का बरं? त्याची टेस्ट जास्ती छान येते. म्हणजे ज्यांना टोमॅटो आवडतं ते घालू शकतात. का दिसायला छान दिसतं? दिसायलाही छान दिसतं. हे महत्वाचं. आणि त्याच्यानंतर शिमला मिरची थोडीशी. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी. बरं, हा घे चमचा. पहिल्यांदा कधी ट्राय केला होतास म्हणे तू हा पास्ता? पहिल्यांदा मी मैत्रिणीने केला होता माझ्या आणि तिने मला शिकवला होता. बर, म्हणलं अरे वा आता घरच्या घरीच करता येईल. थोडा गॅस मोठा करू. हो. आणि ह्याच्यामध्ये थोडेसे मी चेंजेस केले. बर, म्हणजे शिमला मिरची वगैरे हे थोडंसं सगळं मी ऍड केलं. म्हणजे अभ्यासाला म्हणून गेले आणि पास्ता शिकून आले असं आहे का? नाही, अभ्यास करायला मी कधी मैत्रिणीकडे नाही गेले. माझ्या सगळ्या मैत्रिणी गाणार आहेत त्यामुळे आम्ही रियाज वगैरे एकत्र करतो. वा, त्यामुळे. बरं, आता हे छान गरम झाले. आता पुढे काय करायचं आपल्याला? आता ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट आपण. बरं, मी तुला मदत करतो. चालेल? हा. ही किती घालायची मला सांग. अर्धा चमचा. इतकी पुरे ना? हो हो, बाय. ओके. ही पण मिक्स करून घ्यायची. पास्ता आपण टाकूयात. बर, आणि हे आपण काय नंतर घालतो का मग वरून? हो, हे वरून. पास्ता एवढं सगळं घालूया? हो, आपण आता. बर, माझी काही मदत हवी आहे का? तू खायला मदत कर. ठीक आहे. आता मी हे करू शकतो. मी आलायस तर तुझी मदत नकोय असं मी कशाला म्हणू. ठीक आहे, आम्हाला हवी आहे. आता हे थोडंसं घट्ट व्हायला आलं ना, थोडंसं दूध टाकायचं. मग ते घट्ट झालंय? हो. दूध घालूया आपण? हो, थोडंसं. बाय. पुरे इतकं? हो हो. हे दूध कशासाठी? ते घट्ट व्हायला लागतं ना, त्याच्यामुळे थोडंसं सॉस घालणार आहोत. हॉट हा अँड सॉस सॉस. घालूया. बर, चीज कधी घालणार होता? तुला आवडतं का ते? हे बघ, आमच्या ना कार्यक्रमाची एक खासियत आहे. आम्ही करता करता खाऊ शकतो. पटकन थोडंसं उचल आणि तोंडात घाल, काही फरक पडत नाही. हे किती घालायचंय? घाल तेवढं लागेल. एवढं लागेल? हो हो. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ. मीठ फायनली. संपला म्हणजे? संपत आलं रे. संपत आलं. चल, थांब, व्हायचंय तरी अजून. किती लागतंय बघ. अजून लागेल? हो.
अजून पुरे? थोडं लागेल. अजून थोडं लागेल. थोडंसं बस बस बस. यांनी खाऊच नाही असं तुझा विचार आहे की काय? नाही 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 म्हणजे खारट नाही ना होणार? नाही 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 खारट नाही होणार. आता ह्याच्यात आधी मिरपूड पेस्ट घालूयात आणि चीज थोडीशी. त्याचा सगळा डोळा त्या चीज वरती. चीज वर घालणार आहे. त्याच्या कष्टाचं एकदा चीज झालं म्हणजे बरं वाटेल थोडीशी. त्याला. इतकी पुरे? बस. घालणार बाळा, चीज घालणार. आणि आता चीज. आता चीज बरं वाटलं का तुला? चला चीज किती घालायचंय? चीज ह्याच्यात थोडंसं वरून आपण गार्निशिंग साठी. का तू काय डाएट करतोयस? कोण? बस पुरे? हो हो. आपण खाऊ ना उरलेलं. थोडं दूध लागेल ह्याच्यात, थोडं घट्ट व्हायला आलंय परत. बरं पुरे? बस पुरे. आणि आता आपण हे ढवळूयात. बर, मला वाटतं आता हे कम्प्लीट झालंय. हो झालंय. चला, टाइमपास मध्ये प्राजक्तावरती प्रेम करण्याचं धाडस या दगडूंनी केलं, पण आता केतकीनं जो पदार्थ केलाय तो खाण्याचं धाडस तुझ्यात आहे का? हो. एवढंही नको रे तेरा करू, मी बरं करते. नाही नाही नाही, आणि माझ्यात तर नक्कीच हे धाडस आहे का की बघू ना, माझं ते काम आहे. पण आम्ही ते खाऊन बघतो, अशीच धमाल करतो, थोडासा टाइमपास करतो. आतापर्यंत आपल्यासोबत होते ज्यांनी टाइमपास केला, म्हणजे त्याचे हिरो आणि हिरोईन, आणि आता आपल्यासोबत आहेत ज्यांनी टाइमपास घडवून आणला. मेघना मॅडम, आज तुम्हाला एक छान पदार्थ करून आमच्या प्रेक्षकांना सांगायचा आहे आणि मला खाऊ घालायचा आहे. नक्की नक्की. कुठला पदार्थ आम्हाला सांगणार आहात? माझा पदार्थ आहे स्टफ पनीर विथ व्हेजिटेबल कोटिंग. हो, स्टफ पनीर विथ व्हेजिटेबल कोटिंग. हां. मग चला आता आपण या कृतीला सुरुवात करूया. पहिल्यांदा काय करायचं? मग नाही, आधी सॉरी, साहित्य काय लागतं ते आधी मी विसरतोय कसं काय. साहित्य काय लागतं ते सांगा. कणिक आहे ह्याच्यामध्ये. बरं. भाज्यांमध्ये मी आज कोबी घेतलाय, मुळा जो मुलं अजिबात खात नाहीत, गाजर आहे, सिमला मिरची आहे, त्याबरोबर तीळ आहे, ओवा, जिरपूड, तिखट, मीठ, आलं लसूणची पेस्ट. चला मग आपण आता कृतीला सुरुवात करूया. आधी काय? कणिक घ्यायची. कणिक किती लागेल? सगळीच घे. पुरे? त्याच्यात भाज्या एक एक करून. बरं. आता थोड्या थोड्या घाल. हा, हे किती घालूया? बस एक चमचा. इतकी पुरे? थोडी अजून. हे कोबी आपण ह्याच्यात घातलाय. बरं. गाजर पण सेम जितकी आपण कोबी घेतली. बरं. मुळा अगदी थोडा. मुळ्याचं मुलं लहान मुलं अजिबात खातच खात नाहीत. हो, कारण त्याचा वासही समूह मुलांना आवडत नाही. हो, आणि तो खूप मस्त असतो. सिमला मिरची हेल्दी प्रकार आहे जो मस्ट आहे मुलांनी खाणं. बरोबर. ही किती? ओवा आहे हा. ओवा पुरे. या जिरा पावडर. मग आपण सबंध जिरं का नाही घेतलं? ते तोंडात येतं खाताना, आणि जेव्हा आपण त्याचं हे काय म्हणतात, त्याचं जेव्हा आपण तयार करतो कोटिंग, तेव्हा ते मध्ये येतं. बरं. ओके. पावडर. तिखट आपल्या जसं चालेल असं. बरोबर. मीठ, आलं लसूण पेस्ट, सगळ्यात शेवटी आपण तीळ घेणार. तीळ. बरं. तिळीमुळे एक लुक पण येतो आणि छान दिसतं. बरोबर. आता तेल आपण अगदी मळण्यापुरता म्हणून घालणार आणि पाणी. मला तुम्हाला हे मळता मला एक सांगा, घरी हे सगळं सांभाळून एक निर्माती म्हणून, एका दिग्दर्शकाची बायको म्हणून तुम्ही सगळं सांभाळता, तुमची लहान 2 मुलंही आहेत, पण सेटवरती पालक असेल किंवा आता टाइमपास करताना सुद्धा तुम्हाला सोबत लहान मुलंच होती, म्हणजे यांना तुम्ही कसं हाताळायचं? जशी मी घरी ह्या दोघांची आई आहे, तशी मी सेटवर सगळ्यांची आई असते. तर त्यामुळे मला अगदी असं घरी असल्यासारखंच वाटतं, आणि प्रत्येकाची प्रत्येक रिक्वायरमेंट हँडल करता करता इट इज फन. मजा येते, खूप मजा येते. हे मळून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. बरं. जे मिश्रण आपल्याला हवं होतं ते आपण ती कणिक आणि ते मिश्रण मळून घेतलंय. आता पुढे काय करायचं? आता आपण ह्याचे बास्केट तयार करणार. बरं. म्हणजे आपल्याला हवे त्या आकाराचे आपण आकाराचे मुलांना शक्य इंटरेस्ट आवडेल असं एखादी बास्केट तयार करायचे. त्याची एक वाटी करून घ्यायची. त्याच्यामध्ये एक पनीरचं क्यूब टाकलं. मोदकासारखी बंद करायचे. हे जे वरचं जे असतं ना, त्याला तुम्ही स्लास का काही शेप द्यायचं. वॉट एव्हर यू वॉन्ट. हे अशी आपण. बरं. आपल्याला हे एक पुरणार नाहीये पण, बरोबर ना? मग आपण आता असे बरेच करून घेऊया. स्टफ पनीर विथ व्हेजिटेबल कोटिंग आपल्याकडे आता अंतिम टप्प्यात आहे, आणि तळण्यासाठी आपल्यासोबत खुद्द आहेत टीपीचे दिग्दर्शक
आता हे म्हणजे एरवी त्यांनी निर्माण केलेल्या एका चित्रपटाचं दिग्दर्शन तुम्ही करता, पण आता त्यांनी हे जे काही निर्माण केले याचं तळायचं काम तुम्हाला करायचं आहे. हे जास्ती अवघड आहे का ते जास्ती अवघड आहे? दोन्ही ऍक्च्युली अवघड आहे. कारण सिनेमा दिग्दर्शित करणं पण तसं अवघडच आहे. खूपच आहे. आणि हे पण म्हणजे जास्त जरा तळलं गेलं तर कपून जाईल आणि कमी तळलं गेलं कच्चं होईल. परफेक्ट तळणं बेटर आहे. त्यामुळे तसंच आहे दिग्दर्शन मला वाटतं. आपण काय करूया? चला मग आता आपण हे तळूयात आणि नंतर मग एकत्र सगळे मिळून खाऊयात. सर आता ही डिश तर तयार होईलच, पण जो सिनेमा तुमचा तयार होऊन अगदी सिनेमागृहापर्यंत पोहोचला, जो 3 तारखेला प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेलच, तर तुम्ही त्याच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना काय सांगाल? मी सांगेन की जशी ही डिश रुचकर आहे तसं तुमचा सिनेमा पण खूप टेस्टी आणि रुचकर आहे आणि तो तुम्ही नक्की एन्जॉय कराल. तुम्हाला तो आवडेल. त्यात पण जे खूप इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये जसे या डिशमध्ये आहेत आणि स्वीट आहेत, थोडे तिखट आहेत, थोडे सॉल्टी आहेत, असे वेगवेगळे इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहेत. तर तुम्ही तो सिनेमा नक्की 3 जानेवारीला पहा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हा पदार्थ जो ह्या दोघांनी केलाय, ह्याच दोघांनी तो सिनेमाही केलाय. त्याच्यामुळे आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नांसाठी यांच्या तो सिनेमा आवर्जून पहा आणि आजच्या ह्या रेसिपीज आम्हाला कशा वाटल्या तेही आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. नवीन वर्ष सुरू होता होता टाइमपासच्या टीम सोबत रंगलेला हा खमंग भाग. सर आता मी काही फार बोलण्यापेक्षा 3 तारखेला टाइमपास रिलीज होतोय आणि हे टाइमपासच्याच टीमने केलेला हा पदार्थ आणि केलेला तो टाइमपास, या सगळ्याविषयी तुम्ही आता एक दिग्दर्शक म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून आम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगा. मला वाटतं आज सगळे इथे आहेत. केतकी आहे, दगडू आहे, मेघना आहे, माझा जो चीफ सहाय्यक दिग्दर्शक आहे जयंत पवार तो, आणि त्याची मिसेस अबोली इथे आहे. आणि आज सगळ्यांबरोबर म्हणजे जेवढी मदत जयंतने मला सिनेमात केली होती ती आमच्या अख्ख्या टीमला माहिती. त्यामुळे मला वाटतं हे आपण इतकं चांगलं आज जेवण बनवलं तर त्यात पण तो आपल्याला मदत करेलच आणि आपलं उत्तम चांगलं काय वगैरे सांगेल तो आपल्याला, जे त्याने आपल्या सिनेमात सुद्धा केलं होतं. आणि जसं हा पदार्थ रुचकर झाला तसा सिनेमा सुद्धा रुचकर तुम्हाला वाटेल. त्याचा तुम्ही आनंद घ्याल, आस्वाद घ्याल आणि तुमचं नवं वर्ष अगदी रोमॅन्टिक जावं अशी आमच्या सगळ्यांकडनं प्रार्थना. नक्कीच हे येणारं वर्ष तुम्हाला खूप रोमॅन्टिक जावं आणि या रोमॅन्टिकपणाची सुरुवात टाइमपास पाहूनच हो. बरोबर ना? चला मग आणि असेच नवनवीन पदार्थ घरी ट्राय करून पाहत राहा. म्हणजेच मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये. भेटूया परत पुढच्या भागात. नव्या नव्या चवी नवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. झी मराठीचे प्रेक्षक आणि आम्ही सारे खवय्येचे टीम या सगळ्यांकडनं तुम्हालाही टाळ्या. वा वा वा. नवं वर्ष, नवे संकल्प, नवे विचार, नवे धोरण आणि नवं मनोरंजन. आणि हेच असंच अस्सल नवं मनोरंजन घेऊन येतोय नवीन सिनेमा टाइमपास. भेटूयात टाइमपासच्या पडद्यामागच्या टीमला आणि मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि त्यांच्याचकडनं पाहूयात नवीन रेसिपीज.